श्री महालक्ष्मी अष्टक। नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यंतररहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरधरे देवी नालालंकारभूषिते जगत्स्थिते जगन्मातेर् महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्म्याष्टकस्तोत्रं य पठेत् भक्तिमान् नरः सर्वसिद्धिं वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाले पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालं यः पठे नित्यं धनधान्यसमन्वितः त्रिकालं यः पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मीर्वनित्यं प्रसन्ना वरदा शुभा। श्री महालक्ष्मी अष्टक पूर्ण झालं आहे। यातलं जे काही चुकलं ती माझी चूक म्हणून समजून माफ करा आणि जे काही आहे ते भगवंतासाठी प्राप्त करा। आणि तुमचे जे काही ऐकण्याची इच्छा असेल ना ह्या नवरात्रामध्ये किंवा नंतर परत कधी पण, तर मला प्लीज कमेंट करा। मला खूप आवड आहे ह्या सगळ्या गोष्टींची की ह्यामुळे कमीत कमी 2 वेळेस 3 वेळेस ह्या गोष्टी माझ्या तोंडातून बाहेर पडत आहेत। माझ्या घरामध्ये माझ्या वास्तूमध्ये माझ्यामध्ये ह्या फ्रिक्वेन्सी येत आहेत, पॉझिटिव्हिटी येते। त्यामुळे तुम्ही जर कमेंट केले ना चांगले, मग मला चांगलं काहीतरी देता येतं आणि त्यामुळे सगळीकडेच चांगलं घडतं। त्यामुळे प्लीज कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज मी म्हणते कारण हे जगदंबेचे आहे आणि हे जितकं स्प्रेड करता येईल आपल्याला तितकं स्प्रेड करायचं आहे। यातून पॉझिटिव्हिटी भरपूर येते, तर प्लीज शेअर करा आणि कमेंट जरूर करा।